नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सर्वांना शुभ सकाळ। तर आज लवकरच कामांना सुरुवात केली होती। पूजा आज करून घेत होते कारण की आज शुक्रवारही होता आणि पौर्णिमा पण होती, त्यामुळे मग आज उंबऱ्यावरती हळदीचं लेपन, रांगोळी ह्या सगळ्या गोष्टी सकाळी लवकरच, आता बाकीची कामं फरशी वगैरे पुसून घेतली होती मी आणि म्हटलं पूजा वगैरे करून घेते बाहेरची, त्याच्यानंतरून बाकीची आता देवपूजाही करायची होती, पण पहिलं म्हटलं बाहेरचं करून घेते, लवकरच ऊन येतं आणि त्यामुळे म्हटलं सकाळी लवकरच आवरून घेते। तर हळदीचं लेपन मी शुक्रवारचं करत असते, पण आज पौर्णिमा पण होते आणि शुक्रवार पण होता, त्यामुळे मग दोन्ही पण एकच दिवस, आज छान दिवस होता, म्हटलं चला पूजाही लवकरच करून। तर लवकरच आज उठले होते आणि त्यामुळे लवकरच कामालाही सुरुवात केली होती। तर असं शुक्रवारचं मी तुळशीच्या इथे असं सारून घेत असते हळदीने, त्यामुळे छान त्याच्यावरती रांगोळी दिसते आणि मस्त वाटतं त्याच्यावरती रांगोळी काढायला, त्यामुळे असं सारवून घेते तुळशीला आणि त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढून पण पूजा करून घेते। बघू शकता किती मस्त वाटत होतं। आज 1 मे पण होता आणि सगळ्यांचे रिझल्ट लागले होते। तर ह्या 2 मुली पण इथं सोसायटीमध्ये जवळच राहतात, तर त्या रिझल्ट घेऊन आल्या होत्या, त्या इतक्या खुश होत्या ना, तर त्यांना बघून पण आणखीन छान वाटलं। आज सगळ्यांचेच रिझल्ट लागले, त्यामुळे मुलांचे लहान, तर तेही गेले, त्यांना गडबड होती, लवकरच गेले ते आज आणि त्यामुळे मग त्यांना जाऊन दिलं आणि त्याच्यानंतरून आता मग मला चहा पण बनवायचं होतं, म्हटलं चला गॅसची पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतरून चहा बनवते। तर आणखीन देवपूजा करायची होती मला, तर म्हणलं चहा घेते आधी आणि त्याच्यानंतरून देवपूजा करेन, कारण की देव उजळावायचे होते मला, त्यामुळे। थोडंसंच घेते मग, जास्त नाही घेत। काय बनवणार आहे? एक आलू पराठा। अरे हा, आलू पराठा बनवणार आहे तू आज? बस केवढ्या बटाटे। आता इथे चहा होतोय तोपर्यंत मी कुकरला बटाटे लावून घेतले, म्हणलं चहा घेईपर्यंत कुकरही होईल। तर मी माझ्यासाठी चहा बनवला होता, आर्यन काय चहा घेत नाही, त्यामुळे मी माझ्यासाठीच बनवला होता, पण तो म्हणला मला चहा बिस्किट पण खायचं आहे मम्मी, तर तो घेत नाही चहा, पण बरेच दिवसांनी आज त्याला खाऊशी वाटलं तर मी त्यासाठी परत चहा बनवला। आणि इथे मला म्हणत होता मी बरेच दिवसांनी चहा घेतोय आणि मी काय बोलत नव्हते, तर तो मला म्हणत होता की बोल मम्मी, त्यामुळे मी हसत होते, मी गप्प बसले होते आणि तो बोलत होता। तर पौर्णिमेला अमावस्याला मी असे देव उजळवत असते, तर आज पौर्णिमा होते, तर म्हटलं चला देव उजळून घ्यावेत। आता जास्त दिवस झाले नव्हते, मला 15 दिवस झाले होते देव उजळवून आणि त्यामुळे म्हटलं आज परत देव उजळवते। तर इथं देव वगैरे उजळून घेतले आणि पूजा पण करायला मी घेतले होते। आता मी खीर बनवत होते आणि तांदूळ जे आहे ना, कवड्या ठेवलेल्या, परत अन्नपूर्णाची देवीची मूर्ती ठेवलेली आहे ना, तर पौर्णिमेला कधी असं मध्ये आधी मी शुक्रवारचं बदलत असते तांदूळ, तर तांदूळ मी बदललं होतं, थोडं तांदूळ मी पक्ष्यांना टाकलं होतं आणि बाकीचं थोडं धान्यामध्ये आणि बाकीचं जे उरलं होतं ना त्याची मी खीर इथे बनवत होते। तर दर शुक्रवारी मी खीर बनवत असते, देवाला नैवेद्य दाखवत असते खिरीचा। तर आज तसंच, तरी ते कढई ठेवली होती आणि तूप टाकलं होतं, त्यात मनुके
आणि त्याच्यानंतरून दूध ॲड केलं होतं मी त्यामध्ये. आता दूध उकळते तोपर्यंत मी बटाटे पण सोलून घेतले. बटाटे थंड झाले होते, म्हणलं बटाटे सोलून ठेवून देते आणि त्याच्यानंतरून लगेच खीर बनवणार होते. आलू पराठा मी नंतरच बनवणार होते, पण थोडीशी तयारी ते करून ठेवत होते. आता दूधही चांगलं गरम झालं होतं, त्यामध्ये मग मी तांदूळ बारीक केलेलं आहे ना अर्धा तास भिजवलं होतं आणि त्याच्यानंतरून मग त्यामध्ये ॲड केलं. आता फिरवत राहायला लागतं, नाहीतर खाली लागतं तांदूळ, त्यामुळे आता इथे ड्रायफ्रूट टाकले. त्याच्यानंतरून ओलं खोबरं आणि त्याच्यानंतरून साखर पण ॲड केली होती मी त्यामध्ये. पिवळं तांदूळ असल्यामुळं पिवळा कलर आला होता खिरीला, कारण की कवड्या ज्या आहेत ना मी पिवळं तांदूळ करून त्यामध्ये कवड्या ठेवत असते. इकडे पीठही मळून घेतलं. आता मी पीठ मळते तोपर्यंत आर्यन इलायची कुटत होता बारीक खलबत्त्यामध्ये. मोठी इलायची आवडत नाही खिरीमध्ये, त्यामुळे खलबत्त्यामध्ये अशी बारीक करून घेते मी. खिरीला येलो कलर आलाय. ते मसाला दूध आणि वाटते. मला स्वयंपाक पाणी पाहिजे. आता खीर तयार झाली ना, देवाला नैवेद्य दाखवते आणि मग मला समजत नाही उन्हाळ्यात पारिजाताला फुल कशी लागतात. आपले पारिजाताला आणि पावसाळ्यात जास्त करून म्हणजे नाही का, आता उन्हाळ्यात स्वयंपाक आला ना मग लागतात, पण आपल्या ह्या झाडाला लागतात आणि बरेच महिने राहतात. उन्हाळ्यात लागतात, पावसाळ्यात पण, थंडीच्या दिवसात पण असतात. थोडंच 1-2-3 महिनेच नसते. आपण रोज त्यांना पाणी घालतो ना म्हणून. आता इथे खीर तयार झाली होती. इलायची पावडर मी त्यामध्ये ॲड केले. चालूच होता गॅस, पण त्यामध्ये आता शेवटी इलायची पावडर ॲड केलेली आहे आणि थोडं केसर टाकून दूध मी ठेवलं होतं तेही त्यामध्ये ॲड केलं. आणि देवासाठी लगेच मी देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी ते खीर वाटीमध्ये घेतली. आता देवाला नैवेद्य वगैरे ठेवून घेते. इथे आलू पराठा बनवण्यासाठी कांदा बारीक चॉप करून घेत होते मी. कढीपत्ताही बारीक केला होता, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर हेही मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. आणि कांदा आणि जी बारीक कोथिंबीर वगैरे कट केली होती तेही मी बटाट्यामध्ये ॲड केली. आणि जी पेस्ट बनवणार होते त्याला तडका देणार होते. जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, त्याच्यानंतरून जी पेस्ट बनवली होती तेही मी त्यामध्ये ॲड केली तेलामध्ये आणि छान असं परतून घेतलं. हळद थोडीशी. आता याला छान परतून दिलं आणि त्याच्यानंतरून बटाट्यामध्ये पण ॲड केले. आता बटाट्यामध्ये मी लाल मिर्च पावडर, धना पावडर आणि मीठ हेही ॲड केलं होतं. इथे काही मी दाखवलं नाही, पण ते 2-3 गोष्टी मी ॲड केल्या होत्या ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतरून लगेच पराठेही बनवून घेतले होते. छान झाले होते, टेस्टी झाले होते. असंच काय मी बनवत असते आलू पराठा. तर आता इथे पराठे वगैरे तर बनले. त्याच्यानंतर मग जेवायलाही बसलो होतो. खीर घेतली होती मी, पराठा आणि
त्याच्याबरोबर टॅमॅटो सॉस घेतला होता आणि तेच आम्ही जेवण मी आणि आर्यन करत होतो. अथर्वला दिलं होतं, अथर्व जेवण करत होता. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.